ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. तुम्हा सर्व सुजाण श्रोत्यांच्या चरणी या ज्ञानेश्वरी सेवकाचा साष्टांग दंडवत. मानवी जीवनात धर्माची आवश्यकता अशा एका ज्वलंत जाज्वल्य पण अत्यंत गरजेच्या अशा विषयाचं आपण चिंतन मागच्या 2 क्लिपमधनं केलं. पहिल्या क्लिपमध्ये आपण मानवी जीवन आणि धर्म थोडक्यात समजून घेतला. दुसऱ्या क्लिपमध्ये आपण संप्रदाय म्हणजे काय हे समजून घेतलं. कुठला रंग मानावा, कोणाला देव मानावं, कोणाला गुरु मानावं, कुठली माळ जपावी, रुद्राक्षाची जपावी का तुळशीची जपावी, हा प्रत्येकाच्या उपासनेचा प्रश्न आहे. ते त्याचं स्वातंत्र्य अबाधित आहे. पण तरी जी मी व्यक्तिगत उपासना करतो आहे त्या उपासनेतनं माझं मन स्वच्छ होतंय का, शुद्ध होतंय का, माझा विचार विवेकी होतोय का, मी अधिक ज्यांना मानतोय त्यांच्याशी माझं जीवन सद्गुणाने विचाराने एकरूप करतोय का, याचा विचार करणं म्हणजे साधना आहे. आणि या धर्मतत्वांचा माझ्या आणि सर्व विश्वाच्या कल्याणासाठी मी उपयोग करतोय का, माझं कर्तव्य मी चोख बजावतोय ना, याचा विचार धर्म शिकवतो. म्हणून धर्माची मानवी जीवनात नितांत आवश्यकता आहेच. निधर्मी वगैरे असं काही नसतं बरं का. निधर्मी काय असतं की मी माझा धर्म पाळताना तुला तुझ्या धर्माची तत्वाची किंवा माझा संप्रदाय मी सांभाळत असताना, माझ्या उपासनेचं मी स्वातंत्र्य सांभाळत असताना तुझ्याही उपासनेला मी तेवढीच स्वतंत्रता आणि सन्मान दिला पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. पण धर्मच नको असं नाही चालत बरं, असं योग्य नाहीये. अहो, आज आपल्या भारतभूमीला पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली ना, त्या घटनेच्या तत्वातच सर्व नागरिकांना व्यवहार करायचा आहे ना, म्हणजे तोही धर्मच आहे. धर्म म्हणजे आखूची गोळी फेकून द्या असा विचार नाहीये बरं का. धर्माचा खूप सखोल विचार करावा लागणार आहे. आता धर्म म्हणजे कर्तव्य याचा विचार करताना कर्तव्य म्हणजे काय हो? कुठलीही हालचाल व्यवहार म्हणजे कर्म. मी बघतोय, मी श्वास घेतोय, मी हातवारे करतोय, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, हे कर्म आहे. मग कर्तव्य कशाला म्हणावं? जे कर्म व्यवहाराला योग्य, 2 माणसं समोर आल्यानंतर त्यांच्यात जे काही नातं निर्माण होतं त्या नात्याला योग्य असा जो व्यवहार आहे, जो शास्त्रांनी संमत करून दिलेला आहे. शास्त्रांनी जे करायला सांगितले ते करावं, जे टाकायला सांगितलं ते सोडून द्यावं. म्हणजे शास्त्रविहित संत प्रणीत विचारानं जेव्हा मी माझी जबाबदारी पार पाडतो, सद्गुणांनी पाळतो, माझ्या आणि सर्वांच्या कल्याणाच्या विचाराने मी कर्म करतो, तेव्हा ते कर्तव्य होतं. आई म्हणून माझी काय जबाबदारी आहे, वडील म्हणून माझी काय जबाबदारी आहे, भाऊ म्हणून माझी काय जबाबदारी आहे, मी एका या दिव्य राष्ट्राचा नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक ठिकाणी माझी काय जबाबदारी आहे, या जबाबदारीचं भान ठेवून जेव्हा मी सद्गुणांनी व्यवहार करतो आणि त्यात सुद्धा निस्वार्थ निरपेक्षपणे करतो, तेव्हा ते कर्तव्य होतं. आता हे कर्तव्य जर का समजून घ्यायचं असेल ना, तर माणसाच्या वयानुसार, परिस्थितीनुसार, निर्माण झालेल्या कामानुसार याची रचना करावी लागते. ह्या कर्तव्याची रचना करण्यासाठी 4 वर्ण आणि 4 आश्रम यांचा विचार करायला हवा आहे. पण आता वर्ण म्हटलं की जात आली असं लोकांना वाटतं. मग जातीयता, या जातीयताच्या विरुद्ध बंड हे करायलाच पाहिजे. जात नष्ट व्हायलाच पाहिजे, पण वर्ण नष्ट होत नाही बरं. म्हणून या वर्णाचा विचार काय आहे, कर्तव्य समजून घ्यायचं असेल
तर वर्ण आणि आश्रमाचा विचार अनिवार्य आहे. हा वर्णाचा विचार आपण पुढल्या क्लिपमध्ये पाहूया. हरिओम.